स्वप्न पूर्ण करत तिरंग्यात लिपटून त्याचा ध्येय तर मरताना त्याने लिहिलेली चिठ्ठी सोबत आली होती की आपलं स्वप्न पूर्ण करत तिरंग्यात लिपटून त्याचा ध्येय तर मरताना त्याने लिहिलेली चिठ्ठी सोबत आली होती आणि त्यातले ते शब्द वाचून त्याची आई सुद्धा निशब्द झाली होती की त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की आई यंदाच्या रक्षाबंधनला ताईकडनं राखी बांधून घ्यायची राहूनच गेली की आई यंदाच्या रक्षाबंधनला ताईडीकडनं राखी बांधून घ्यायची राहूनच गेली आणि माझ्या हृदयातून जाणारी गोळी देखील माझं भारत मातेबद्दल प्रेम देखील पाहूनच गेली. पण आई तू अजिबात काळजी करू नको कारण तुझा वंशाचा दिवा या भारत माझ्याला प्रकाश द्यायला विजला होता आणि आयुष्यात पहिल्यांदा तुझा पोरगा तुझ्याकडनं गोष्ट ऐकायच्या आधीच कायमचा निघला होता. पण आज मला विचारायचं आहे या सरकारला की तो शहीद झाला की तुम्ही त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देता पण तुम्ही त्याच्या कुटुंबाला पुन्हा कधी आठवता का की तो शहीद झाला की तुम्ही त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये देता पण तुम्ही त्याच्या कुटुंबाला पुन्हा कधी आठवता का. तुम्ही 10 देऊ तर आम्ही तुम्हाला 20 देऊ पण तुम्ही तुमच्या पोरांना बॉर्डरवर लढायला पाठवता का.